नमस्कार, इंडिया अपडेट मध्ये आपले स्वागत। आमची मागणी अशीच आहे की जो प्रस्तावित रस्ता आहे खानदेश एक्सप्रेस वे, जो संभाजीनगर ते जळगावला होतोय, तर तिथे सुरुवातीचा जो पॉइंट आहे चौका, तिथे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचे जे घर आहे आणि जमिनी तिथे उद्ध्वस्त होत आहे। तर सरकारला आमची हीच मागणी आहे किंवा जे संबंधित अधिकारी त्यांना हीच मागणी आहे की हे जे घर उद्ध्वस्त होत आहे किंवा जमिनी उद्ध्वस्त होत आहे, याला तुम्ही स्थलांतरित करून 1 किलोमीटरच्या अंतरावर किंवा जिथे तुम्हाला कमीत कमी विरोध होईल अशा ठिकाणी तुम्ही त्याला बाजूला तुम्ही शिफ्ट करू शकता। तर माझ्यासोबत हे शेतकरी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर यांची घरं उद्ध्वस्त झाली किंवा आमची घरं उद्ध्वस्त झाली, जमिनी उद्ध्वस्त झाल्या, तर आम्ही राहायचं कुठं आणि खायचं काय? तर हीच आमची मागणी होती आणि यावर लवकरात लवकर जे संबंधित अधिकारी आहे किंवा प्रशासन आहे त्यांनी यावर तोडगा काढावा। आश्वासन आम्हाला असं देण्यात आलेलं आहे की जिल्हाधिकारी जे आहेत ते यावर विचार करून तुम्हाला सकारात्मक रिस्पॉन्स देतील। नाही, आमदारांनी कुठलाही कोणी प्रश्न उचललेला नाहीये। तर ते सांगायचं आहे की त्यांना जर आता त्यांना सगळं माहिती आहे की कुठून एक्सप्रेस कुठपर्यंत जातो, तर त्यांनाही अशी मागणी असेल की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जे लोकांचे प्रश्न आहेत, जे उद्ध्वस्त होत आहे घर वगैरे, तर तुम्ही यावर एकदम काळजीपूर्वक तुमची प्रतिक्रिया विधानसभेत जे ते मांडावी, कारण की हे जर उद्ध्वस्त झाले तर उद्या तुम्हालाही गावात कोणी येऊ देणार नाही। तर शेतकरी त्याच्यात जवळपास 200 शेतकरी त्यामध्ये बाधित होत आहे। 200 शेतकरी घर तुम्ही जर बघितलं 150च्या आसपास घर जात आहे, त्यामध्ये 150 घर म्हटलं तर जवळपास 2-3 हजार लोकांना फटका बसतो त्यामध्ये। आणि सगळं हो, आम्ही टाकलेलं आहे, आम्ही सर्वांच्या भेटी सुद्धा घेतलेल्या आहे। भेटी जे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मुख्य अभियंता आहेत अतुल काका चव्हाण यांची भेट घेतली, जे आमदार आहेत त्यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। तर आम्ही भेटी जे आहेत तुम्ही जर सांगितलं जवळपास सर्वांच्या भेटी घेतल्या। भूमिका हीच की जर हे स्थलांतरित नाही झालं तर मग जे शेतकरी आहेत ते आत्मदहन करतील, आम्ही आत्मदहन करू आणि याला पूर्णपणे संबंधित अधिकारी आणि सरकार जबाबदार असेल। माझं नाव दिनेश वाघ। यांनी आज ठरवलं की जिल्हाधिकारी या सनदी अधिकाऱ्याला, महसूल अधिकाऱ्याला आपलं म्हणणं निवेदन द्यावं, विनंती करावी आणि विनंती मार्गाने सगळे शेतकरी जात आहेत। आणि म्हणणं एवढंच आहे की जो सध्याचा रस्ता चाललेला आहे तो बदलून त्याला 1 किलोमीटर अंतरावरती घेण्यात यावा, जो की तिथं पडीक जमीन आहे, बॅरन लँड आहे, तिथून हा रस्ता जावा। त्याला आमचा विरोध नाहीये, आम्ही सरकारच्या पाठिंब्याला उभं राहू या रस्त्यासाठी। आणि आमची जी काही जमीन सध्या जात आहे ती जाऊ नये ही अपेक्षा सरकारकडनं, जिल्हाधिकाऱ्याकडनं, MSRDच्या अधिकाऱ्यांकडनं राहील। तसं आमदार ताईंच्याकडे आम्ही गेलो, त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की ह्यात आम्ही लक्ष घालू आणि हा रस्ता शक्यतो मसोबा मंदिराच्या आसपास कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना समाधान मिळेल। याच्यामध्ये शेतकऱ्यांचं बी नुकसान होणार नाही, गव्हर्नमेंटचं नुकसान होणार नाही, प्लस जे काही लिगल बाबी आहेत त्या लिगल बाबी जाण्याची गरज नाहीये। हा संतांचा देश आहे, संतांची भूमी आहे, इथं त्याप्रमाणे शेतकऱ्याला, वारकरी संप्रदायाला एक प्रकारे मदत करून हा प्रश्न सोडवावा आणि कुठल्याही ज्याला म्हणता येईल की अलिगल इनलिगल करायला या गोष्टी जाऊ नयेत आणि जे काही असं कळत हा मार्ग संपन्न व्हावा आणि आमच्या सगळ्या तक्रारी यातून निष्पन्न व्हाव्यात आणि क्लॅरिटी यावी। ज्या काही जमिनी पाठीमागे जाणार आहे, जर शेतकऱ्यांनी सांगितलं की पाठीमागे त्यांच्या शेती आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध नाही त्या जुन्या सर्वे मधून शेती रस्ता जाण्यासाठी, पण त्यांना बी त्यांचा मोबदला त्याप्रमाणे मिळावा, जेणेकरून त्यांच्या शेतीचा जो रस्ता चाललाय त्यात त्यांना व्यवस्थित मोबदला मिळावा, ही बी आमची मागणी राहील, जेणेकरून दोघांना बी समाधान होईल। एवढं मी बोलतो आपल्याशी। कालचा जो आराखडा MSRDC मंजूर केलेला आहे त्या इंटरचेंज 16 इंटरचेंज साठी, त्यामध्ये सावंगी एक इंटरचेंज येतं आणि त्याच्यामध्ये 11 गावं येतात आणि 11 गावामध्ये चौका एक सामील झालेला आहे। आणि जर चौकात यांनी म्हटलं आलंय की अनाधिकृत ज्याला आपण म्हणतो की लँड घेणं किंवा त्याला पुलिंग करणं हे करणार नाही, असं त्यांनी स्वतः त्यात मान्य केलंय।
आणि ह्याचं आम्ही स्वागत करतोय गव्हर्नमेंटचं आणि ह्या डिपार्टमेंटचं, त्यांनी याप्रमाणे केलं. आणि जर त्याप्रमाणे जर झालं तर आम्हाला आनंदच होईल की आज जे काय आम्ही निवेदन दिलंय ते त्याचप्रमाणे दिलंय. आणि जोपर्यंत आम्हाला विचारलं जात नाही किंवा सांगितलं जात नाही तोपर्यंत हा कुठलाही निर्णय पुढचा होऊ नये त्या रस्त्याचा. आणि जो काही निर्णय तुम्ही म्हटलाय, काल सांगितलं, पेपरला बी आलेली बातमी आज बी आम्ही वाचली, त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि त्याप्रमाणे चौक्याचा बी डेव्हलपमेंट व्हावी आणि लोकल जे काही भूमिहीन होऊन आहेत आणि भूमिपुत्राला तिथे जॉब मिळावा, त्याचा धंदा उद्योग चालावा, त्याची शेती चालावी, हेच आमचा उद्देश यामध्ये आहे. आम्ही पूर्णपणे गव्हर्नमेंटला सपोर्ट करतो त्याच्यामध्ये. देणार आहेत ना सर, निवेदन सगळीकडे देणार आहोत. सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसरला आम्ही जागा करणार आहोत, सांगणार आहोत समजून की असं आहे आमचं जे काही आंदोलन आहे ते शांती मार्गाने चालणार आहे. आणि आम्ही सात प्रकारे सगळ्यांना निवेदन देऊ, त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि पुढे ते जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही करू. फक्त आमची विनंती एवढीच राहील की रस्त्याचा जो भाग चाललाय तो चेंज करावा आणि दुसरीकडे जावा. मी डॉक्टर संतोष गळगे, चौका शेतकरी. रामभाऊ हरिभाऊ डोंगरे, चौका. आणि माझी 2 ठिकाणी जमीन जाते, एक जळगाव हायवेटच जाते आणि एक पाठीमागून जो जुना जो सर्वे झाला तर त्या ठिकाणी सुद्धा माझी जमीन जाते. तर ती जमीन जायला माझी विरोध नाही, मी स्वतः ती जमीन द्यायला तयार आहे. पण जे नंतर इकडे जे एक्सचेंज सेंटर पडलं, जे सर्कल पडलं, ते कोणालाही माहित नसताना आपण काका चव्हाणांना भेटलो तर त्यांनी सुद्धा असं उत्तर दिलं का बा याच्यात बदल होऊ शकतो, पण तुम्ही ही कारवाई चालू ठेवा, शासनाला त्याचे कळवा. आणि काल बी आम्हाला असं माहिती पडलं की धुळे सोलापूर हा जो पाचोरून चालला होता आपलं आडून, तर याच्यात खासदार साहेबांनी भुमरे साहेबांना लक्ष घातलं तर त्याच्यात बदल झाला. बदल होत नाही असं नाही, बदल होतो. पण यात खासदार आमदार साहेबांनी या लोकांनी येऊन आमच्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची मानसिकता उंचाचं काम केलेलं पाहिजे. तर सध्या आमच्या शेतकऱ्याची मानसिकता खचलेली, जिकडे तिकडे तोच विषय, सकाळ संध्याकाळ लोकांचं पेरणीकडे लक्ष नाही, कोणाकडे कामाकडे लक्ष नाही. सकाळ संध्याकाळ रात्री मोबाईलवर जे व्हिडिओ पाहत बसता आणि एकमेकाला फोन करता कसं होईल काय होईल कसं होईल काय होईल. म्हणून मी त्या दिवशी सुद्धा बोललो का ज्या लोकांना काही शुगर आहे, बीपी आहे, त्या लोकांची बीपी वाढू शकते. काही काही लोकांना झोपले. आता आमच्या बरोबर जे अशोकराव वाघ गेले, आता 1 वर्षापूर्वी त्यांचे वडील अटॅक येऊन वारले आणि आज सुद्धा त्या परिवाराला झोप नाही, रात्रंदिवस त्यांची रोटर जमीन चालली, माझी सुद्धा रोटर जमीन चालली. तर तिथं तो एक्सचेंज होणे, तिथं त्याचं सर्कल होणे आणि जो जुना सर्वे झालेला आहे त्या सर्वेचा जो रोड व्हावा एवढी आम्ही सगळ्या शेतकऱ्यातर्फे विनंती करतो आणि थांबतो.